कोल्हापूर शहरातील पांजरपोळ औद्योगिक वसाहतीतील प्लॉट व गाळेधारकांवर लादण्यात आलेल्या अवास्तव भाडेवाढीच्या प्रश्नावर आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत गाळेधारकांच्या विविध समस्या, वाढीव भाडे, दंड, जीएसटी आणि थकबाकी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका आमदार क्षीरसागर यांनी मांडली। तसेच महापालिका आयुक्तांनीही या विषयावर सकारात्मक भूमिका घेत गाळेधारकांना दिलासा देणारे संकेत दिले। भाडेवाढ करताना ती गाळेधारकांना कितपत परवडणारी आहे याचा विचार केला जाईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। भाडेवाढ, दंड आणि इतर आर्थिक बाबींवर तोडगा काढण्यासाठी 27 संघटनांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून त्यातून सर्वमान्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। गाळेधारकांनी थकबाकी वसूल करून महानगरपालिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। त्याचवेळी गाळेधारकांना कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही सांगण्यात आले। बैठकीत 24% व्याजदर, त्यावर स्वतंत्र जीएसटी आकारणी आणि 2014 नंतर वाढलेल्या समस्याबाबतही चर्चा झाली। महापालिका आणि गाळेधारक या दोघांच्याही हिताचे रक्षण होईल, कोणाचेही नुकसान होणार नाही अशी भूमिका बैठकीतून समोर आली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।